मंगळवारी जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या शाहीन-2 क्षेपणास्त्राचे यशस्वी ट्रेनिंग लॉन्च केले. पाकिस्तानी सेनेने आपल्या निवेदनात सांगितले की सैन्याचे प्रशिक्षण विविध तांत्रिक बाबींचे प्रमाणीकरण आणि सुधारित अचूकता आणि तणाव सर्व्हायबिलिटी क्षमता यासाठी समाविष्ट केलेल्या विविध उपप्रणालींचे कार्यप्रदर्शन मूल्यमापन हे ट्रेनिंग लॉन्चचे उद्दिष्ट होते. टर्कीच्या लांब पल्ल्याच्या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्र कारा ॲटमाकाने त्याची सर्वात विस्तारित आणि प्रदीर्घ कालावधीची उड्डाण चाचणी सफलतापूर्वक पूर्ण केली. आपल्या आत्तापर्यंतच्या सर्वात लांब उड्डाणास या क्षेपणास्त्राने अचूकता प्राप्त केली आहे. कारा ॲटमाका सिस्टीम जमिनीवरील मोक्याच्या लक्ष्यावर अचूक हल्ल्यासाठी तयार करण्यात आली आहे. देशांतर्गत उत्पादित केल्या जाणाऱ्या KTJ-3700 या इंजिनद्वारा संचलित केल्या जाणाऱ्या या क्षेपणास्त्राने मोबाईल लॉन्चवरून प्रक्षेपित झाल्यानंतर फ्लोटिंग लक्ष्य यशस्वीरित्या नष्ट केले. जॅमिंग प्रूफ असणारं हे क्षेपणास्त्र टॅक्टिकल व्हील्ड व्हेइकलद्वारा लॉन्च केले जाऊ शकते आणि एअर डिफेन्स बॅटरीज आणि फिक्स्ड आणि मोबाईल मिसाईल सिस्टीम यांना लक्ष्य करण्यासाठी वापरले जाऊ शकते. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने DRDO विरूपाक्ष प्रोजेक्ट सुरू असल्याची पुष्टी केली आहे. प्रोजेक्ट विरूपाक्ष अंतर्गत भारताच्या सुखोई 30 MKI लढाकू विमानांना प्रगत ॲक्टिव्ह इलेक्ट्रॉनिक स्कॅन्ड ॲरे AESA रडारद्वारे अपग्रेड करण्यात येणार आहे. प्रोजेक्ट विरूपाक्षमध्ये अँटिना रिपोजिशनरचा समावेश करण्यात येणार आहे. हे यांत्रिक उपकरण रडारच्या अँटिनाला एलिव्हेशन आणि ॲझिम्यूथ प्लेनमध्ये निर्देशित करण्यास सक्षम करेल, ज्यामुळे रडारचे दृश्य क्षेत्रात लक्षणीय वाढ होणार आहे. आपल्या निलगिरी क्लास फ्रिगेटचे अपग्रेडेड व्हर्जनची ऑफर दिली आहे. ही ऑफर अशा वेळी देण्यात आली आहे जेव्हा ब्राझीलची नेव्ही आपल्या कमांडर क्लास फ्रिगेटच्या सहाय्याने आपल्या नेव्हीची ताकद वाढवू पाहत आहे. सद्यस्थितीला ब्राझिलियन नेव्ही एका कमांडर क्लास फ्रिगेट जिरोनिमो डी अल्बुकर्की या वापर करत असून अशा आणखी 3 फ्रिगेट बनवण्याचा विचार ब्राझीलची नेव्ही करत आहे. कमांडर क्लास फ्रिगेटचे डिस्प्लेसमेंट जवळजवळ 3500 टन इतके आहे. त्याच्या विरुद्ध भारताच्या निलगिरी क्लास फ्रिगेट आकाराने फारच मोठे असून त्याचे डिस्प्लेसमेंट 6670 टन इतके आहे. डसॉल्ट मेंटेनन्स अँड रिपेअर ऑर्गनायझेशन इंडिया बळ देण्याच्या उद्देशाने नोएडा उत्तर प्रदेश येथे नवीन मेंटेनन्स हब स्थापन करणार आहे. या अत्याधुनिक सुविधामध्ये भारताच्या विमानांच्या ताफ्यातील मिराज 2000 आणि राफेल विमानांची सर्व्हिसिंग केली जाणार आहे. ही सुविधा स्थापन केल्याने विमानांच्या सर्व्हिसिंगसाठी लागणाऱ्या वेळेची बचत होऊन सर्व्हिसिंगवरील खर्चाचीही भारी बचत होणार आहे. फ्रेंच एरोस्पेस इंजिन निर्माता कंपनी सॅफ्रॉनने भारताच्या 5व्या पिढीच्या लढाकू विमान ॲडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट AMCA साठी इंजिन विकसित करण्यासाठी सहकार्य करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या नवीन इंजिनचे परीक्षण करण्यासाठी सॅफ्रॉनने राफेल फायटर जेटचा वापर टेस्ट बेड म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या योजनेनुसार राफेल विमानास 2 इंजिनसह सज्ज केले जाईल. त्यापैकी एक इंजिन राफेलचे नियमित इंजिन M88 हे असेल, तर दुसरे इंजिन AMCA फायटर जेटसाठी विकसित केले गेलेले इंजिन असेल. राफेल फायटरवर AMCA इंजिनचा वापर करून त्या इंजिनच्या प्रदर्शनाचे आणि कार्यक्षमतेचे परीक्षण करण्याचे लक्ष्य सॅफ्रॉनने ठेवले आहे. युक्रेनची सरकारी कंपनी जोरिया मॅशप्रोएक्ट सद्यस्थितीला भारतामध्ये गॅस टर्बाईनचे संयुक्त उत्पादन करण्यासाठी भारतातील प्रायव्हेट कंपन्यांसोबत बातचीत करीत आहे. भारताच्या बऱ्याच नवल शिपसाठी वापरली जाणारी इंजिनेही जोरिया मॅशप्रोएक्ट कंपनीद्वारा निर्माण केली जातात. जसजसे भारताच्या नौसेनेची ताकद वाढत जात आहे, तसतसे भारतात विश्वसनीय आणि हाय परफॉर्मन्स प्रपल्शन प्रणालीची आवश्यकता सुद्धा वाढत जाणार आहे. त्यामुळे युक्रेन आणि भारतामधील ही भागीदारी अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे. 2+2 बैठकीदरम्यान भारत आणि जपानने मंगळवारी संयुक्त राष्ट्र चार्टर राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या तत्वावर आधारित आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था राखण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी त्यांच्या प्रतिबद्धतेची पुष्टी केली आणि युनिफाईड कॉम्प्लेक्स रेडिओ अँटिना
युनिकॉर्नच्या आणि संबंधित तंत्रज्ञान आणि संबंधित व्यवस्थांवर लवकर सहमती होण्यासाठी केलेल्या प्रगतीचीही प्रशंसा केली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT इंदोरने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDOच्या मदतीने स्फोटांच्या सूक्ष्म हालचालींची फोटो कॅप्चर करण्यासाठी एक नवीन तंत्र विकसित केले आहे, जे संरक्षण आणि एरोस्पेसमध्ये मोठे बदल घडवून आणू शकते. रेकीज मरीन प्रायव्हेट लिमिटेडला भारतीय नौदलाच्या आयडेक्स आदिती 1.0 चॅलेंज अंतर्गत जलकापी ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेइकल AUV विकसित करण्यासाठी ऑर्डर देण्यात आली आहे. पाण्याखाली विस्तारित सर्वेक्षण मोहिमांसाठी डिझाईन केलेला हा सबसी प्लॅटफॉर्म असून सलग 45 दिवसांपर्यंत पुनःपुरवठा न करता कार्य करण्यास सक्षम आहे. 10 मीटर लांबी आणि 2 मीटर व्यासाचा हा जलकापी EOIR कॅमेरे, मल्टीबीम इको साऊंडर्स आणि सोनार सिस्टीम या सर्व समावेशक सेन्सरसह सुसज्ज आहे. या AUVची रचना पाण्यात 300 मीटरपेक्षा जास्त खोलीवर काम करण्यासाठी करण्यात आली आहे.